कल्पना करा, दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती बीपीची गोळी ही रोज घेते, दुसरी व्यक्ती सुद्धा घेते, पण रोज 45 मिनिटं व्यायाम करते. दोघांचं वय हे सारखं आहे आणि दोघांना आरोग्याच्या समस्या देखील आहेत. 5 वर्षांनी काय होणार आहे? यांच्यापैकी जास्त निरोगी कोण असणार आहे? तुम्हीच सांगा. आणखी एक प्रश्न, जर तुम्ही रोज औषध घेत आहात पण रात्री 1 वाजता झोपताय आणि खूप जास्त ताणतणाव आहे, व्यायाम करत नसाल, तर औषध तुमची साथ ही किती दिवस देणार आहे? नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. सवयी खरंच औषधांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात का? आणि जर असतील तर कितपत असतील? सगळ्यात आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया. औषध म्हणजे आधी झालेल्या समस्येवर काहीतरी केलेला हस्तक्षेप, पण सवय म्हणजे समस्या निर्माणच होऊ नये म्हणून केलेली गुंतवणूक. औषध ही आजची समस्या हाताळते, सवय ही उद्याची समस्या टाळते. त्यामुळे दोन्ही आवश्यक आहेत, पण दोन्हींच्या भूमिका ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. चला तर मग आपण थोडंसं अजून समजून घेऊयात. तर एक साधं तुम्ही समजून घ्या की आज जगामध्ये बहुतांश जे मृत्यू आहेत ते काही संसर्गजन्य आजारामुळे होत नाहीत, तर ते लाईफस्टाईल डिझीजेसमुळे होतात. तर हे जीवनशैलीमुळे होणारे आजार हे कोणकोणते आहेत? डायबिटीस सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर ब्लड प्रेशर, स्थौल्य, हृदयाचे विकार, फॅटी लिव्हर आणि असे अनेक आजार हे आपल्याला जीवनशैलीमुळे होतात. आणि या सगळ्या आजारांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे आपल्या रोजच्या सवयी. म्हणजे आपण काय खातो, कधी झोपतो, किती वेळ झोपतो, किती चालतो, किती व्यायाम करतो, आपल्याला किती ताण आहे, आपण तो ताण कसा हँडल करतो, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणजेच आपलं भविष्य हे आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांनी आणि छोट्या सवयींनी हे ठरत असतं. किती महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण आत्ता काय करतो त्यावर आपलं भविष्यातलं आरोग्य हे अवलंबून आहे. 1990च्या दशकामध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर डीन ऑर्निश यांनी एक संशोधन केलं. त्यांनी काही रुग्णांमध्ये योग्य आहार, नियमित चालणं, योग आणि ताण नियंत्रण याचा वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं तर रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांमधले अडथळे हे कमी झाले आणि त्या काळामध्ये ही खूप मोठी गोष्ट ही मानली गेली. त्यामुळे यातून एक संदेश मिळाला की योग्य जीवनशैली शरीरामध्ये खरोखरच सकारात्मक बदल हे घडवू शकते आणि लाईफस्टाईल मेडिसिन या संकल्पनेला एक नवी दिशा मिळाली. तर आता आपण बघूयात की हे जीवनशैलीतले बदल आपल्या शरीरात काय काय बदल घडवून आणतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. झोपेला आपण फार काही महत्त्व देत नाही, पण 7 ते 8 तासाची झोप ही खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉर्टिझॉल, आपला स्ट्रेस हॉर्मोन कमी करायला यांनी मदत होते. इम्युनिटी आपली चांगली होते. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुद्धा वाढू शकते. आपल्या शरीराचं एक खूप चांगलं रिपेअरिंग हे झोपेमध्ये होतं. आता तुम्ही विचार करा की एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या प्रणालींवर परिणाम करणारी कोणती गोळी आहे का? याचं उत्तर अर्थात आहे नाही. म्हणजेच झोप ही किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर जीवनशैलीतलं दुसरं महत्त्वाचं म्हणजे चालणं, वॉकिंग. 30 मिनिटं चालण्याची सवय रोज. याने काय होणार आहे तर तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारणार आहे, ब्लड शुगर हे कंट्रोलमध्ये राहणार आहे, मूड हा तुमचा चांगला राहणार आहे आणि विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही महागड्या उपकरणांची गरज नाही आहे. त्याचबरोबर येतो व्यायाम. एक्सरसाइज ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी एकाच वेळी तुमचे स्नायू मजबूत करते, मेंदू सक्रिय करते, हाडे मजबूत करते आणि मानसिक आरोग्य सुद्धा सुधारतात. त्यामुळे एक्सरसाइज हेच तुमचं औषध आहे. त्यानंतर रोजच्या सवयींमधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार, बॅलन्स्ड डाएट. औषध अनेकदा एका विशिष्ट मार्गावर काम करतात, पण योग्य आहार हा तुमचे हॉर्मोन्स, गट हेल्थ, इम्युनिटी, एनर्जी लेवल या सगळ्यावर एकाच वेळी चांगला परिणाम हा करू शकतो. म्हणजेच झोप, चालणं, व्यायाम आणि योग्य आहार या साध्या चांगल्या सवयी सुद्धा
तुमच्यापासून अनेक औषधं ही दूर ठेवू शकतात. आता एक खूप मनोरंजक गोष्ट सांगते. आपलं शरीरच हे एक अद्भुत फार्मसी आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, ध्यान करता, सूर्यप्रकाश घेता आणि चांगली झोप घेता, तेव्हा शरीर स्वतःच काही महत्त्वाची रसायनं ही तयार करतं. जसं की एंडॉर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन, मेलॅटोनिन. आणि ही रसायनं काय करतात? मूड सुधारतात, झोप सुधारतात, ताण कमी करतात, आपली एनर्जी वाढवतात. म्हणजेच योग्य सवयी शरीराची स्वतःला बरे करण्याची क्षमता ही चांगल्या प्रकारे मजबूत करतात. या साध्या साध्या सवयी किती महत्त्वाच्या आहेत तुम्हीच बघा आता. आयुर्वेदात सुद्धा एक खूप छान संकल्पना सांगितलेली आहे, जी मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असते. ती म्हणजे दिनचर्या. म्हणजे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काय काय सवयी असल्या पाहिजेत, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, हे तिथं सांगितलेलं आहे. ते म्हणजे योग्य वेळी उठणं, योग्य वेळी जेवणं, योग्य वेळी झोपणं, हाच आपला आरोग्याचा पाया आहे. चरक संहितेमध्ये जीवनशैलीवर खूप भर दिलेला आहे, कारण अयोग्य जीवनशैलीच ही रोगाचं मूळ कारण असतं. आयुर्वेदामध्ये सांगूनच ठेवलेलं आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. म्हणजे आपलं आरोग्याचं रक्षण करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. म्हणूनच आहार, विहार, निद्रा, मानसिक संतुलन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण शरीर आणि मन हे दोन्ही निरोगी असणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला असलेल्या सवयी ह्याच खूप महत्त्वाच्या आहेत. पण आता औषधं ही शत्रू नाहीत, ती जीव नक्कीच वाचवतात. पण खरा प्रश्न आहे, औषध की सवय? तर याचं उत्तर आहे, औषध आणि सवय दोन्ही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्ही तुमच्या सवयी जर का बदलल्या तर तुमची औषधं ही कमी होऊ शकतात किंवा तुम्हाला उशिरा लागू शकतात. म्हणजेच तुम्ही औषधाबरोबर व्यायाम केला, योग्य झोप घेतली, तुमचा ताण हा नियंत्रित ठेवला, तर नक्कीच तुमची औषधं ही कमी होऊ शकतील. कारण सवयी या औषधांना मदत करतात. पण या सवयींचा परिणाम एका दिवसात दिसत नाही बरं का, तर तो वर्षानुवर्ष आपल्याला करावा लागतो. जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ती वर्षानुवर्ष करता, आणि मग तुम्हाला 10 वर्षांनी, 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स हे दिसतात. सवयींचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळे चांगल्या सवयी समजा लावल्या तर जे आपण आत्ता म्हणतो की 40 नंतरचे आजार किंवा एक विशिष्ट वयानंतरचे आजार हे नक्कीच तुम्हाला एकतर उशिरा लागतील किंवा त्यांची सिव्हिरिटी ही तेवढी नसेल. सवयी ह्या औषधांपेक्षा महत्त्वाच्या आहेत का? तर हो, नक्कीच. कारण सवयी तुम्हाला निरोगी राहण्याची क्षमता देतात. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज कोणती सवय लावली तर मला भविष्यात आरोग्य मिळेल आणि औषधांपासून मी दूर राहू शकेन? कारण ह्या छोट्या छोट्या सवयीच तुमच्या आरोग्यासंदर्भात खूप मोठा बदल ह्या घडवून आणणार आहेत. त्यामुळे तुम्ही आज एक कमेंट करा की चांगल्या सवयी किंवा हेल्दी हॅबिट्स, आणि हे तुमच्या आरोग्यासाठीची एक पहिली स्टेप असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.